गुड मॉर्निंग बच्चों, कैसे हो सब लोग? गुड. चलो, आज आपल्याला नवीन चॅप्टरला स्टार्ट करायचं आहे. पुन्हा एकदा रेकॉर्डिंग लेक्चर आहे. नवीन चॅप्टर आहे. चॅप्टरचं नाव आहे ऑसिलेशन्स. काय नाव आहे? ऑसिलेशन्स. ऑसिलेशन हा खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. आपल्या डेली लाईफमध्ये पण आपल्याला खूप ठिकाणी काय दिसतं की ऑसिलेटरी मोशन दिसत असतं, म्हणजे ऑसिलेशन दाखवणारं मोशन. मग एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण ऑसिलेशन हा शब्द ऐकतो, ज्यावेळेस आपण ऑसिलेशन हा शब्द ऐकतो, सगळ्यात आधी डोक्यात काय येतं? सर, पेंड्युलम येतो. काय येतो? पेंड्युलम. पेंड्युलमचं जे मोशन आहे ते कसं आहे? ऑसिलेटरी मोशन आहे. मग पेंड्युलमला बघता बघता लगेच झोका आठवतो. स्विंग, एक झोका, स्विंगिंग. ज्यावेळेस आपण झोका घेतो, स्विंग, त्यावेळेस ते मोशन सुद्धा कसं असतं? झोका सगळ्यांना माहितीच आहे. ओके, जसा वर जातो, परत इकडे, परत इकडे. म्हणजे काय? जर आपण ऑसिलेशनचे एक्झाम्पल आपल्या डेली लाईफमधले आठवायला गेलो तर पेंड्युलम, नंतर दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं स्विंगचं, झोक्याचं. आणखी एखादं एक्झाम्पल आठवू शकतं का आपल्याला की जे ऑसिलेटरी मोशन दाखवतं, ऑसिलेशन दाखवतं, व्हायब्रेशन दाखवतं? ओके, हे काय आहे? याला असं 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 कसं मोशन पाहिलंय का तुम्ही? हो, शिलाई मशीन असते बघा, सेविंग मशीन. शिलाई मशीनमध्ये जी सुई असते, निडल असते, ती निडल सुद्धा काय करत असते बघा बरं? असं 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 ऑसिलेटरी मोशनच दाखवत असते, बरोबर. ज्या मुलांनी ट्युनिंग फोर्क बघितला असेल, ट्युनिंग फोर्क कसा असतो? ट्युनिंग फोर्क ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करणार किंवा ऑलरेडी माहिती असेल, याप्रमाणे असतो ट्युनिंग फोर्क. हे त्याचे प्रॉन्ग्स असतात. ज्यावेळेस ट्युनिंग फोर्कला आपण व्हायब्रेट करतो, त्यावेळेस त्याचे हे जे प्रॉन्ग्स आहेत, हे प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्स ऑल्सो शोज ऑसिलेटरी मोशन. म्हणजे खूप ठिकाणी आपल्याला काय दिसणार आहे? ऑसिलेटरी मोशन दिसणार आहे, बरोबर. मग हे सर्व जे मोशनचे एक्झाम्पल आपण आता घेतले बघा, या प्रत्येक एक्झाम्पलला थोडंसं केअरफुली ऑब्झर्व करायचं. किती केअरफुली? ज्या वेळेस आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं पेंड्युलम, बघा पेंड्युलम. पेंड्युलम काय करतो बघा, जर ह्या पॉईंटपासून स्टार्ट झाला तर त्या एंडला जातो, परत रिटर्न येतो, परत तिकडे जातो, परत इकडे येतो, करेक्ट. हे जे मोशन आहे बघा, पेंड्युलम काय करतोय? एक पर्टिक्युलर मुवमेंट आहे त्याची, ती रिपीट करतोय. ह्या पॉईंटपासून त्या पॉईंटपर्यंत, परत इकडे, परत तिकडे, परत इकडे. झोका सुद्धा काय करतो? एका हाईटपर्यंत जातो, परत मागे एका हाईटपर्यंत येतो, असं चालू असतं, करेक्ट. आणखी तुम्ही जे सेविंग, आपण जे शिलाई मशीनच्या सुईचं एक्झाम्पल घेतलं, ओके, ते सुद्धा सुई काय करते? एक पर्टिक्युलर सेट ऑफ मुवमेंट रिपीट करते, करेक्ट. आणि हे जे रिपीट केलं जातं हे मोशन, हे फिक्स टायमिंग नंतर रिपीट होतंय बघा. कसं होतंय? एका फिक्स टायमिंग नंतर हे मोशन रिपीट होतंय. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एका फिक्स टाइम नंतर काय होतंय? पेंड्युलम असेल, झोका असेल, म्हणजे स्विंग असेल, नीडल असेल, ते पर्टिक्युलर मोशन काय करतं? रिपीट करतंय. म्हणजे हे जे पण मोशन आहे, जे ऑसिलेटरी मोशन आहे, हे मोशन काय करतंय? स्वतःला एका फिक्स टाइम नंतर रिपीट करणार आहे. मग जे मोशन स्वतःला एका फिक्स टायमिंग नंतर रिपीट करणार, अशा मोशनला आपण काय म्हणतो? पिरियॉडिक मोशन म्हणतो. काय म्हणत असतो? पिरियॉडिक मोशन्स म्हणत असतो. एनी मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइम. कोणतंही मोशन जे स्वतःला फिक्स टायमिंग नंतर रिपीट करणार, त्या मोशनला तुम्ही काय म्हणणार? पिरियॉडिक मोशन. म्हणजे सर, हे जे ऑसिलेशन असणारे, जे ऑसिलेटरी मोशन आहे, ते कसं आहे? हे आहे पिरियॉडिक मोशन. कसं आहे? पिरियॉडिक मोशन आहे. ओके, पहली बात क्लियर हो गई. ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियॉडिक मोशन, म्हणजे मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके. आता बाळांनो, ज्यावेळेस
एखादी बॉडी ऑसिलेशन दाखवणार आहे, व्हायब्रेशन्स दाखवणार आहे, त्यावेळेस ऑब्व्हियसली त्या बॉडीचं काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट होणार आहे. डिस्प्लेसमेंट होणार म्हणजे त्या बॉडीला काहीतरी व्हेलॉसिटी असणार, त्या बॉडीला काहीतरी ॲक्सलरेशन असणार. मग बाळांनो, ज्या वेळेस आपण ऑसिलेशन शिकणार, आज आपलं पहिलं लेक्चर आहे, इंट्रोडक्शन लेक्चर आहे. ह्या लेक्चरमध्ये समजून घ्या बाळांनो, ह्या चॅप्टरमध्ये ज्या वेळेस आपण एखादं ऑसिलेशनचं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी किंवा ॲक्सलरेशन डिस्क्राईब करणार आहोत, सांगणार आहोत, त्यांना रिप्रेझेंट करणार आहोत, त्यासाठी आपण साइन आणि कोसाइन फंक्शन्स वापरणार आहोत. कोणते फंक्शन्स वापरणार आहोत? साइन आणि कोसाइन फंक्शन्स वापरणार आहोत. साइन आणि कोसाइन फंक्शन्स वापरून आपण ऑसिलेशन मधील डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशनला रिप्रेझेंट करणार आहोत. बाळांनो, हे जे साइन आणि कोसाइन फंक्शन आहेत, साइन आणि कोसाइन फंक्शन आहेत, यांना म्हणतात हार्मोनिक फंक्शन्स. कुठले फंक्शन्स म्हणतात त्यांना? हार्मोनिक फंक्शन्स म्हणतात. हार्मोनिक फंक्शन्स कोणाला म्हणतात? साइन आणि कोसाइन यांना म्हणतात हार्मोनिक फंक्शन्स. आपलं जे ऑसिलेटरी मोशन आहे, हे वाक्य नीट ऐकायचं, आपलं जे ऑसिलेटरी मोशन आहे हे डिस्क्राइब करण्यासाठी आपण हार्मोनिक फंक्शन्स वापरणार आहोत. म्हणून हे जे ऑसिलेटरी मोशन आहे यालाच आपण दुसरं नाव देऊया हार्मोनिक फंक्शन्स, सॉरी हार्मोनिक मोशन. ऑसिलेटरी मोशन डिस्क्राइब करण्यासाठी हार्मोनिक फंक्शन्स वापरले, म्हणून त्या मोशनला नाव दिलं हार्मोनिक मोशन. यहां तक ओके? समझ गए? इतना इजी है ना? बहुत इजी है. अभी तो जस्ट स्टार्ट किया है, अभी तो पार्टी शुरू हुई है. ओके, सो ऑसिलेशन इज अ पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे काय म्हटलं आपण? पिरियडिक मोशन म्हणजे एनी मोशन which repeat itself after equal interval of time. कुठलंही मोशन जे स्वतःला इक्वल इंटरवल ऑफ टाइम नंतर रिपीट करणार त्याला तुम्ही काय म्हणणार? पिरियडिक मोशन. म्हणजे ज्या वेळेस पिरियडिक मोशन एखाद्या ठिकाणी असतं त्यावेळेस ती बॉडी काय करते? सेम सेट ऑफ मुवमेंट रिपीट करत असते. ज्या वेळेस मोशन पिरियडिक आहे त्यावेळेस काय होत असतं? सेम सेट ऑफ मुवमेंट, सेट ऑफ मुवमेंट, जाणार परत येणार, जाणार परत येणार, सेम सेट ऑफ मुवमेंट रिपीट करणारे, टू अँड फ्रो मोशन. ओके, पिरियडिक मोशन एका फिक्स टाइम नंतर स्वतःला रिपीट करणार, सेम सेट ऑफ मुवमेंट्स रिपीट करणार. ओके, मग एक सेट ऑफ मुवमेंटला रिपीट करायला किती टाइम लागतो त्याला म्हणणार पिरियडिक टाइम. टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन सेट ऑफ मुवमेंट. एक सेट ऑफ मुवमेंट, सेट ऑफ मुवमेंट, एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करायला किती वेळ लागणार त्याला म्हणणार तुम्ही पिरियडिक टाइम. समजतंय ना? हां, एक सेट ऑफ मुवमेंट म्हणजे काय सर नक्की? मग परत एकदा सांगता का? ओके, पेंडुलम. एक्झाम्पल कुठलं आहे? पेंडुलम. ह्या पॉइंट पासून पेंडुलम स्टार्ट करतोय त्याची जर्नी म्हणजे त्याचं मोशन, ऑसिलेटरी मोशन. ह्या पॉइंट पासून तो असा तिकडे गेला, त्या एंडला गेला, परत जागेवर आला. हे झालं एक सेट ऑफ मुवमेंट. मग परत गेला, परत आला, तेच सेट ऑफ मुवमेंट त्यांनी काय केलं? रिपीट केलं. मग हे जे सेट ऑफ मुवमेंट आहे, एक सेट ऑफ मुवमेंट रिपीट करायला किती वेळ लागणार त्याला म्हणणार आपण पिरियडिक टाइम. बरोबर? एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करायला जो वेळ लागणार त्याला म्हणणार तुम्ही पिरियडिक टाइम. आणि जे मोशन स्वतःला एका फिक्स टायमिंग नंतर रिपीट करणार त्या मोशनला तुम्ही काय म्हणता? पिरियडिक मोशन. आणि आपला हा जो चॅप्टर आहे ऑसिलेशन,
त्यामध्ये जे ऑसिलेटरी मोशन आहे, व्हायब्रेशन आहे, हे जे ऑसिलेटरी मोशन असणार आहे, हे ऑसिलेटरी मोशन कसं आहे? पिरियॉडिक मोशन आहे. यहाँ तक चमका, यहाँ तक ओके, गुड. आता बघा बाळांनो, ज्यावेळेस ऑसिलेटरी मोशन बाय युजिंग साइन आणि कोसाइन फंक्शन्सने आपण दाखवणार, त्यावेळेस त्या मोशनला आपण म्हटलंय हार्मोनिक मोशन. काय म्हटलंय त्या मोशनला आपण? हार्मोनिक मोशन. ओके. मग बाळांनो, जर जर एखादं मोशन, आता हे जे हार्मोनिक मोशन आहे म्हणजे ऑसिलेटरी मोशन आहे, ते मोशन म्हणजे टू अँड फ्रो मोशन, ते जर एका स्ट्रेट लाईन मध्ये घडत असेल, अ मोशन विच परफॉर्म टू अँड फ्रो अलॉंग अ स्ट्रेट लाईन. बघा मी काय म्हणतोय, एका स्ट्रेट लाईन मध्ये जर ऑसिलेटरी मोशन म्हणजे टू अँड फ्रो मोशन घडत असेल एका स्ट्रेट लाईन मध्ये, म्हणजे जो पाथ फॉलो होणार आहे तो जर स्ट्रेट लाईन असेल, तर अशा सिंपल मोशनला, अशा सिंपल ऑसिलेटरी मोशनला, अशा सिंपल हार्मोनिक मोशनला आपण म्हणतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नाव बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, LSHM, linear simple harmonic motion, a motion in which particle perform to and fro motion along a straight line, along a straight line. That motion is called linear, linear, सरळ, straight line, linear simple harmonic motion. म्हणजे बघा बाळांनो, एक्झाम्पल आपल्या निडलचं, सेविंग मशीन मधील, शिलाई मशीन मधील निडलचं एक्झाम्पल घेतलं तर त्या केसमध्ये ते निडल परपेंडिक्युलर दाखवतंय फक्त, पण स्ट्रेटच लाईन आहे. इनिशियल पोझिशन त्या निडलची, ते निडल काय होणार, एकदा खाली जाणार, परत वर जाणार, परत खाली जाणार, परत वर जाणार, म्हणजे लिनियरलीच टू अँड फ्रो मोशन दाखवणार आहे ती निडल. टू अँड फ्रो मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, त्या मोशनला आपण म्हणतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. टायटल समजतंय? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता याच लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनला आपण काय करूया, थोडं डिटेल मध्ये स्टडी करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. ओके. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं, सर पेंड्युलमच्या केसमध्ये ज्यावेळेस सर आपण पेंड्युलमचं एक्झाम्पल घेतोय, पेंड्युलम, तर या पेंड्युलमचं जे मोशन आहे टू अँड फ्रो मोशन, म्हणजे या पोझिशन पासून तो इकडे ज्यावेळेस जाणार, आधी इकडे जाणार, नंतर तो इकडे येणार आहे पेंड्युलम, करेक्ट. मग हा जो पाथ आहे, हा जो रोड आहे ज्याच्यावरती पेंड्युलम, नीट बघा, हा जो पेंड्युलम आहे, आता हे जे रेड कलरने थोडं डॉटेड दाखवलंय, हा जो कर्व पाथ आहे, या कर्व पाथ वरती काय होतो आहे, हा पेंड्युलम टू अँड फ्रो मोशन दाखवतो आहे. मग हे जे पेंड्युलमचं मोशन आहे, हे जे पेंड्युलमचं मोशन आहे, हे पेंड्युलमचं मोशन मग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन होईल का? नो. का नाही होणार? कारण हा जो पाथ आहे हा लिनियर आहे का? नाही. मग कसा आहे? कर्व आहे. कर्व आहे म्हणजे या मोशनला तुम्ही म्हणणार अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. कसं मोशन? अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे सर जी पण बॉडी, जो पण पार्टिकल टू अँड फ्रो मोशन दाखवणार, म्हणजेच ऑसिलेटरी मोशन दाखवणार, म्हणजेच हार्मोनिक मोशन दाखवणार, त्याचा पाथ डिसाइड करणार की त्याला आपण लिनियर म्हणायचं की अँग्युलर म्हणायचं. यस, करेक्ट, गुड. सो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन केव्हा म्हणणार? अ मोशन इन विच
particle perform to and fro motion along a straight line, underline, along a straight line. त्यावेळेस त्याला तुम्ही म्हणणार लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि जर तो पाथ, ज्या पाथवरती टू अँड फ्रो मोशन दाखवणारे बॉडी किंवा पार्टिकल, तो पाथ जर कर्व असेल, अर्क ऑफ सर्कल असेल, तर अशा टाईपच्या हार्मोनिक मोशनला तुम्ही म्हणता अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. समझ रहे हो? हार्मोनिक शब्द कशामुळे तिथे आलेला आहे? कारण की ऑसिलेटरी मोशन मध्ये, ऑसिलेशन मध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांना रिप्रेझेंट करण्यासाठी आपण हार्मोनिक फंक्शन्स वापरणार आहोत. कोणते आहेत हार्मोनिक फंक्शन्स? साइन आणि कोसाइन. म्हणून या मोशनला आपण हार्मोनिक मोशन म्हणतोय. सिंपलच मोशन आहे, सिंपल. ओके, फक्त पाथ ठरवणार की लिनियर म्हणायचं की एंगुलर म्हणायचं. यहाँ तक चमका? ओके, नोट डाउन कर लेना ये बातें. ठीक है, आता लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनला स्टार्ट करू. एकदम सिंपल टॉपिक आहे. सुरुवातीला लिनियर, मग नंतर आपण बघणार एंगुलर सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक है, तो चलो सबसे पहले लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता हे मोशन समजून घेण्यासाठी आपण काय करणार बाळांनो? एक एक्झाम्पल घेणार. आता कुठलं एक्झाम्पल घ्यायचं? थोडं नवीन घेऊया, नया आहे यह. काय एक्झाम्पल घेऊया? एक्झाम्पल आपण काय करूया, एक स्प्रिंग घेऊया. यु नो स्प्रिंग. आणि स्प्रिंगला काय करायचं? एक ब्लॉक अटॅच करायचा. ओके, चलो बघा ते सेटअप आपल्याला कसं दिसणार आहे. ठीक आहे, ही आहे ती स्प्रिंग आणि स्प्रिंगला काय केलंय मी? एक ब्लॉक अटॅच केलेला आहे. ठीक आहे, एक स्प्रिंग, एक ब्लॉक अटॅच केलाय. त्या ब्लॉकचं मास m कन्सिडर करा. ओके, स्मॉल m इज द मास ऑफ दॅट ब्लॉक विच इज अटॅच टू द स्प्रिंग. स्प्रिंग बघा, एक एंड या स्प्रिंगचं फिक्स सपोर्टला आहे आणि दुसरं एंड जे आहे स्प्रिंगचं ते कुठं आहे? ब्लॉकला अटॅच आहे. ठीक आहे, ओके. सध्याला ज्यावेळेस तुम्ही या स्प्रिंगला बघितलं तर ही स्प्रिंग ही ना स्ट्रेच केलेली आहे आपण, ना कॉम्प्रेस केलेली आहे. मग कशी आहे? रिलॅक्स आहे. तुमच्यासारखी, माझ्यासारखी कशी आहे ती स्प्रिंग? रिलॅक्स, नो टेन्शन. ना तिला आपण स्ट्रेच केलंय, ना तिला कॉम्प्रेस केलंय. म्हणजे सध्याला ही जी स्ट्रिंग, या ठिकाणी जी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग कशी आहे? रिलॅक्स आहे. ठीक आहे, रिलॅक्स आहे ती. आता आपण काय करणार? आपण या ब्लॉकला, ज्या आता सध्याला हा ब्लॉक या ठिकाणी आहे, ही जी लोकेशन आहे त्याची बच्चो, इस लोकेशन को हम कहते हैं मीन पोजीशन. कशी पोजीशन? मीन पोजीशन. सध्याला तो इक्वॅलिब्रियम पोजीशन मध्ये आहे. म्हणजे इक्वॅलिब्रियम कळतंय ना? यस सर, ऑलरेडी माहिती आहे. गुड. सो सध्याला तो कसा आहे? मीन पोझिशनला आहे, इक्वॅलिब्रियम पोझिशनला आहे, स्टेबल आहे, रिलॅक्स आहे. मग आपण काय करणार? आपण ह्या ब्लॉकला पकडून राईट हँड साईडला x इतकं छोटंसं डिस्प्लेसमेंट देणार. म्हणजे काय करणार बघा, काय करतोय आपण? ब्लॉकला पकडून राईट हँड साईडला x इतकं छोटंसं डिस्प्लेसमेंट देणार. आता हे x एवढं जे छोटंसं डिस्प्लेसमेंट आहे, हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते कोणापासून मेजर झालंय? ते ह्या टोकापासून नाही, तर ही जी मीन पोझिशन आहे, ही जी इक्वॅलिब्रियम पोझिशन आहे त्या ब्लॉकची, त्या इक्वॅलिब्रियम पोझिशन पासून राईट हँड साईडला x इतकं डिस्प्लेसमेंट दिलंय. ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण ब्लॉकला राईट हँड साईडला ओढणार त्यावेळेस काय होणार? ऑटोमॅटिकली स्प्रिंग स्ट्रेच होताना कळणार आपल्याला, स्ट्रेच होते म्हणून. म्हणजे काय होणार? जी स्प्रिंग सुरुवातीला रिलॅक्स होती, ती स्प्रिंग आता काय झाली? ती स्प्रिंग आता स्ट्रेच झाली.
काय झाली आहे स्प्रिंग आता स्ट्रेच झाली आहे. ठीक आहे, ओके. अजून ब्लॉकला सोडलेलं नाही आहे आपण फक्त काय केलंय, ब्लॉकला धरून राईट हँड साईडला एक्स इतकं काय केलंय, डिस्प्लेसमेंट दिलंय. ओके, मग बाळांनो ज्या वेळेस तुम्ही सुद्धा हा एक्सपेरिमेंट कधी करून बघितला तर त्यावेळेस तुमच्या एक छोटीशी गोष्ट लक्षात येईल. कुठली गोष्ट? ज्या वेळेस तुम्ही या ब्लॉकला राईट हँड साईडला ओढणार आहात, एक्स इतकं डिस्प्लेसमेंट देणार आहात, त्यावेळेस तुमच्या हातांना फिलिंग्स येतील. कोणत्या फिलिंग्स येणार आहेत? फिलिंग्स येतील की या ब्लॉकला कुणीतरी मागं ओढतंय, ह्या ब्लॉकला ना कुणीतरी असं मागं ओढतंय अशी फिलिंग येईल. ओ एम जी, कोण ओढतंय माग? तिथं कुणी आहे का? भूत? नो. ओके, आपल्याला काय फिलिंग येणार आहे ज्यावेळेस आपण स्प्रिंगला राईट हँड साईडला, ह्या ब्लॉकला राईट हँड साईडला एक्स इतकं डिस्प्लेसमेंट दिलं, त्यावेळेस असं वाटतं, असं फील येतं, जे की रियालिटी आहे जी फिलिंगची, की ह्या ब्लॉकला कुणीतरी मागे ओढतंय. ओढणारे म्हणजे फोर्स असणार, ऑब्विसली काय असणार आहे, फोर्स असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण त्या ब्लॉकला मीन पोझिशन पासून डिस्प्लेस केलं, त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन पासून डिस्प्लेस केलं, डिस्टर्ब केलं, त्यावेळेस त्या स्प्रिंग मध्ये एक फोर्स लगेच क्रिएट झाला, जन्माला आला. ज्यावेळेस ब्लॉक इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये होता त्यावेळेस तुम्हाला कधीच जाणवणार नाही का स्प्रिंग त्या ब्लॉकला तिकडे ओढते. हे केव्हा जाणवणार? म्हणजेच हा जो फोर्स या स्प्रिंग मध्ये फ्रॉम नोव्हेअर जन्माला आला, हा फोर्स केव्हा जन्माला आला, केव्हा त्या ठिकाणी दिसला, ज्या वेळेस तुम्ही त्या ब्लॉकला त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन पासून डिस्टर्ब केलं. ओ सर, ज्यावेळेस आपण कोणाला डिस्टर्ब करतो त्यावेळेस ऑब्विसली सर तिथं एक फोर्स तर पडतच असतो, बरोबर. सो ज्यावेळेस तुम्ही इक्विलिब्रियम पोझिशन पासून ब्लॉकला एक्स इतकं राईट हँड साईडला, वर्ड शब्द नीट ऐकायचे, राईट हँड साईडला ज्यावेळेस तुम्ही डिस्प्लेस केलं, त्यावेळेस त्या स्प्रिंग मध्ये एक फोर्स क्रिएट झाला की ज्या फोर्सची डायरेक्शन कुठे आहे, त्या फोर्सची डायरेक्शन त्या मीन पोझिशन कडे आहे. मीन पोझिशन कोणाची? त्या ब्लॉकची. अच्छा, हा जो फोर्स या ठिकाणी स्प्रिंग मध्ये क्रिएट झाला त्याची डायरेक्शन कुठे आहे? टुवर्ड्स द मीन पोझिशन आहे. म्हणजे जर आपण आता ब्लॉकला हात सोडून दिला, ब्लॉकला लावलेला हात सोडून दिला, तर काय होणार? हा फोर्स त्या ब्लॉकला परत ओढून कुठे नेण्याचा प्रयत्न करणार आहे? टुवर्ड्स द मीन पोझिशन. ब्लॉकची जी इनिशियल पोझिशन होती, आधीची पोझिशन आहे, त्या ठिकाणी ब्लॉकला परत नेण्याचं काम हा फोर्स करणार आहे. म्हणजेच हा फोर्स त्या ब्लॉकला त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन वरती नेणार. म्हणजेच हा फोर्स त्या ब्लॉकला रिस्टोअर करण्याचा प्रयत्न करणार. म्हणून या फोर्सला आपण म्हणत असतो रिस्टोरिंग फोर्स. फोर्सला काय म्हणत असतो आपण? रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोअर करणारा, री म्हणजे पुन्हा, स्टोअर करणारा. कुठे स्टोअर करणार? जिथं आधी ब्लॉक होता. आधी कुठं ब्लॉक होता? इक्विलिब्रियम पोझिशनला. समजतंय? हो समजतंय सर. ब्लॉक इक्विलिब्रियमला होता, आपण डिस्टर्ब केलं, मग काय झालं? डिस्टर्ब केल्यामुळं स्प्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्स क्रिएट झाला आणि तो फोर्स काय करतोय? ब्लॉकला परत त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन वरती म्हणजेच मीन पोझिशन वरती आणण्यासाठी यूज केला जातोय. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो. काय? तुम्ही
जितकं जास्त त्या ब्लॉकला राईट हँड साईडला स्ट्रेच करणार, म्हणजे जितकं जास्त डिस्प्लेसमेंट देणार ना, तेवढा जास्त रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होणार. कसं काय सर, असं का बरं? तर कॉमन नॉलेज, कॉमन सेन्स काय, स्प्रिंग त्याच्या इक्वेलिब्रियम पोझिशनपासून जितकी जास्त तुम्ही स्ट्रेच करणार, तेवढा जादा रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होणार टू रिस्टोर इट. आता काहींच्या डोक्यामध्ये काय होतंय, क्वेश्चन चमकतोय. काय क्वेश्चन चमकतोय? सर त्या स्प्रिंगमध्ये हा रिस्टोरिंग फोर्स आलाच कस काय, है की नाही? ज्यावेळेस स्प्रिंग इक्वेलिब्रियमला पोझिशनला होती त्यावेळेस कुठं गेला होता तो, फिरायला गेला होता का? नाही. मग ज्यावेळेस आपण स्प्रिंगला स्ट्रेच केलंय त्यावेळेसच तो कसं काय आला? गुड क्वेश्चन, क्वेश्चन चमक रहा है. ओके, सो याचा तुम्हीच विचार करा बरं, हा फोर्स कसा आला असेल स्प्रिंगमध्ये? मग आपण काय करायचं, थोडं डिटेलमध्ये जायचं. अपनी नजरों को तेज करना है. मग आपण स्प्रिंगचा विचार करणार. अरे स्प्रिंग एका मटेरियलची बनलेली आहे, कुठलं पण मटेरियल असेल त्या मटेरियलची स्प्रिंग आहे. मग मटेरियलमध्ये काय असतं बरं? मटेरियलमध्ये आपल्याला माहिती असतं की काही ॲटम्स असतात. एक ॲटम दुसऱ्या ॲटमला पकडून असतो, एकमेकाला धरलेलं असतं त्यांनी विथ सम फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरोबर, दोन ॲटम एकमेकांना पकडून असतात. करेक्ट. आणि तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी माहिती असेल. काय माहिती असेल? दोन ॲटम्समध्ये, दोन पार्टिकल्समध्ये एक फिक्स डिस्टन्स असतं. बाळांनो, जर ते डिस्टन्स जे फिक्स आहे, ज्या फिक्स डिस्टन्समुळे इक्वॅलिब्रियम सिच्युएशन आलेली आहे, स्टेबल कंडिशन अचीव झालेली आहे, ते डिस्टन्स जर तुम्ही चेंज केलं तर काय होतो? ते डिस्टन्स परत अचीव करण्यासाठी फोर्स तिथे येतो. म्हणजे काय? ज्यावेळेस स्प्रिंग आणि ब्लॉक सिस्टीम रिलॅक्स होती, इक्वेलिब्रियम पोझिशनला होती, त्यावेळेस स्प्रिंगमधल्या कोणत्याही दोन पार्टिकलमधलं, दोन ॲटममधलं जे फिक्स डिस्टन्स असतं ते फिक्स होतं. त्यामुळं त्या ठिकाणी तो फोर्सची गरज नव्हती टू मेंटेन दॅट डिस्टन्स. पण जेव्हा स्प्रिंग स्ट्रेच झाली, म्हणजे ते डिस्टन्स काय झालं असणार? वाढलं असणार. ज्यावेळेस स्टॅबिलिटीसाठी, इक्वेलिब्रियमसाठी जे डिस्टन्स होतं ते वाढलं तर काय होणार? तर टेन्शन क्रिएट होणार. टेन्शन म्हणजे आपल्याला टेन्शन येणार, त्या मटेरियलला टेन्शन येणार. दोन पार्टिकलमधलं डिस्टन्स वाढले, मग काय झालं पाहिजे? इक्वेलिब्रियम आहे का? नाही. आणि जगात प्रत्येक मटेरियल इक्वेलिब्रियम पोझिशन अचीव करण्याचं, स्टॅबिलिटी अचीव करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय होणार? ज्यावेळेस ते फिक्स्ड डिस्टन्स आपल्या स्प्रिंगमधल्या दोन पार्टिकल किंवा म्हणा दोन ॲटममधलं जे डिस्टन्स असतं ते चेंज झालं, ते परत पहिल्या इतकं करण्यासाठी इन्क्रीज झालं होतं. परत करायचं म्हणजे रिस्टोर करायचं, म्हणून तो फोर्स क्रिएट होतो. समज रे हो? म्हणजे सर परत स्प्रिंगला पहिल्यासारखं व्हायचंय, स्टेबल व्हायचंय, इक्वेलिब्रियम पोझिशन घ्यायची आहे, परत एकदा रिलॅक्स व्हायचंय, म्हणून तो फोर्स क्रिएट झाला. यस. मग हा फोर्स फक्त स्ट्रेचिंग झाल्यावरच होणार का? ना मुन्ना ना. म्हणजे दरवेळेस आपली स्प्रिंग स्ट्रेचच झाली मगच होईल असं नाही. मग कधी होईल आणखी बघूया. चला, काय झालं होतं? एक्स इतकं डिस्प्लेसमेंट दिलं होतं. रिस्टोरिंग फोर्स परत काय करतोय? त्या ब्लॉकला रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतोय. पण काय ऑब्झर्व होतं प्रॅक्टिकली? ज्यावेळेस ब्लॉकला आपण सोडून दिला जातो तर ब्लॉक काय त्याच्या इक्वेलिब्रियम पोझिशनला येऊन शांत बसत नाही. मग तो इकडनं सुटला की डायरेक्ट इकडे येतो. म्हणजे आपल्याला याप्रमाणे दिसणार. हा ब्लॉक इकडनं इकडे यायला सुरुवात होतो. म्हणजे आता काय झालं? स्प्रिंग कॉम्प्रेस झाली. कॉम्प्रेस झाली. ब्लॉक इकडं मूव्ह झाला होता, म्हणजे ब्लॉकने इकडं डिस्प्लेसमेंट ब्लॉकनी लेफ्ट हँड साईडला डिस्प्लेसमेंट दाखवलं होतं. स्प्रिंग कॉम्प्रेस झाली. सर मग स्प्रिंग कॉम्प्रेस झाल्यावर सुद्धा दोन ॲटम, दोन पार्टिकलमधलं डिस्टन्स परत चेंज झालं. जे फिक्स होतं त्यापेक्षा कमी झालं. मग परत काय होणार? परत रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होणार. पण आता डायरेक्शन कुठे असणार रिस्टोरिंग फोर्सची? राईट हँड साईडला. समजतंय?
म्हणजे ज्या ज्या वेळी मीन पोझिशन पासून इक्वेलिब्रियम पोझिशन पासून हा ब्लॉक डिस्टर्ब होणार, त्यावेळी त्या स्प्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होणार. रिस्टोरिंग फोर्स हा या डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड असणार. जितकं जास्त तुम्ही डिस्प्लेसमेंट देणार या ब्लॉकला, तेवढा जास्त, जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट देणार तेवढं जास्त रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होणार. समज रहे हो? म्हणजे एक वाक्य आपण असं म्हणू शकतो. कुठलं वाक्य बरं? हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे, हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे, हा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आहे. मॅग्निट्यूड म्हणजे फक्त व्हॅल्यू, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, फोर्स सुद्धा वेक्टर आहे बच्चो. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं डायग्राम मध्ये, तर फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी एकमेकांच्या अपोजिट आहे. इकडे आहे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन, इकडे आहे फोर्सची डायरेक्शन. म्हणजे जर आपण डायरेक्शन सह विचार केला असता, विथ डायरेक्शन असतं, तर आपल्याला असं म्हणावं लागलं असतं. पण आपण काय म्हटलं? मॅग्निट्यूड, व्हॅल्यू घेतोय आपण, फक्त व्हॅल्यू घेत असल्यामुळे हे निगेटिव्ह साइन दाखवलं नाही. ओके, सो रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. यहां तक चमका. जितकं जास्त डिस्प्लेसमेंट देणार तेवढी जास्त स्प्रिंग स्ट्रेच होणार, तेवढा ज्यादा रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होणार. ओके ओके. आता बघा, सुरुवातीला आपण ब्लॉकला राईट हँड साईडला काय केलं होतं? डिस्टर्ब केलं होतं. एक्स इतकं डिस्प्लेसमेंट दिलं, सोडून दिलं. ब्लॉक कसा झाला? ब्लॉकचं मोशन बघा, मीन पोझिशन पासून आधी राईट हँड साईडला गेला होता. ठीक आहे, तिथनं सुटल्यानंतर तो काय करतोय? परत मीन, मग लेफ्ट हँड साईडला आला. ब्लॉक असा जाऊन असा आला इकडे. ह्या रिस्टोरिंग फोर्समुळे परत तिकडे लोटला जाणार आहे. मग परत तो तिकडे जाणार, परत इकडे येणार. म्हणजे तो काय करतो आहे? ब्लॉक टू अँड फ्रो मोशन दाखवतोय. ब्लॉक काय करतोय? टू अँड फ्रो मोशन दाखवतोय अलॉंग अ स्ट्रेट लाईन. अलॉंग अ स्ट्रेट लाईन. टू अँड फ्रो मोशन दाखवणार म्हणजे ऑसिलेशन दाखवणार. समज रहे हो? म्हणजे सर, हे जे स्प्रिंग ब्लॉक अरेंजमेंट आपल्याला दिलेली आहे, ही जी स्प्रिंग ब्लॉक अरेंजमेंट आहे, इथं जे ऑसिलेशन होतंय, इथं ह्या ब्लॉकचं जे टू अँड फ्रो मोशन होतंय ते अलॉंग अ स्ट्रेट लाईन होतंय. म्हणून त्याला आपण म्हटलंय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. या ब्लॉकचं जे मोशन आहे ते कसं आहे? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आठवलं काय मीनिंग काय सांगितला होता लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय म्हटलं होतं? अ मोशन इन विच पार्टिकल परफॉर्म टू अँड फ्रो मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ओके ओके. सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आणि या ठिकाणी लक्षात येता येता आपल्याला एक छोटंसं इक्वेशन मिळालेलं आहे रिगार्डिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते फक्त स्प्रिंग ब्लॉकसाठी आहे का? नाही. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन दिसेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन दिसेल, त्या त्या ठिकाणी हे इक्वेशन असणारच आहे. समझ रहे हो? क्या समझ रहे हो? सर ज्या ज्या ठिकाणी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असणार, त्या त्या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट असणार. ओके. किंवा उलट काय? उलट जर रिस्टोरिंग फोर्स, वाक्य खूप महत्वाचं आहे, जर रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट असेल. काय सर? जर एखाद्या मोशन मध्ये रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट असेल, तर समजून जायचं
ते मोशन आहे सिंपल हार्मोनिक मोशन. कोणतं मोशन आहे? सिंपल हार्मोनिक मोशन. बात समझ गए? दिमाग में लिख लिया? ओके. आता बघा, आतापर्यंत लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची आपण काय घेतली? एक नॉर्मल डेफिनेशन घेतली, त्याचं मिनिंग समजून घेतलं. आपल्याला एक्झाममध्ये लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची एक टेक्निकल डेफिनेशन्स म्हणजे टेक्स्टबुक ओरिएंटेड डेफिनेशन पण विचारतात. मग ती डेफिनेशन काय आहे बघा बरं. काय पाठ करायची गरज नाही. मग कसली गरज आहे? समजून घ्यायची. मग चला, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन नावावरनं समजून घ्यायचं. ओके. लिनियर नंतर सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन हे पिरियोडिक मोशन आहे का? सुरुवातीलाच घेतलं. हो सर. पिरियोडिक मोशन म्हणजे मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. बरोबर. पिरियोडिक मोशन म्हणजे कोणतं मोशन असतं? असं मोशन जे स्वतःला फिक्स टाइम नंतर रिपीट करतं. मग जे आता एक्झाम्पलमध्ये पण घेतलं होतं, स्प्रिंग ब्लॉक अरेंजमेंट असेल तर ते सुद्धा स्वतःला फिक्स टाइम नंतर काय करणार होतं? रिपीट करणार होतं. म्हणजेच सिंपल हार्मोनिक मोशन कसं असतं? नेहमी पिरियोडिक मोशन असतं. करेक्ट. आणि ज्यावेळेस आपण हे समजून घेण्यासाठी एक्झाम्पल घेतलेलं आत्ताचं, त्या एक्झाम्पलमधून आपल्याला एक गोष्ट काय कळालेली की रिस्टोरिंग फोर्स हा नेहमी मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंटला प्रोपोर्शनल असतो. मग या सगळ्यांना काय करायचं? एकत्र बनवूया आणि एक टेक्निकल डेफिनेशन. कोणाची टेक्निकल डेफिनेशन? टेक्निकल डेफिनेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. मग ती डेफिनेशन कशी असणार? मी एकदा सांगतो, केअरफुली ऐका. परत एकदा दोनदा सांगेल मी, डोंट वरी. फक्त फोकस करा. ठीक आहे. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज पीरियोडिक मोशन. यहाँ तक ओके? संपली डेफिनेशन? नो नो नो, संपलेली नहीं है, अभी तो शुरू हुई है. ओके. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन is periodic motion in which ज्यामध्ये in which restoring force is directly proportional to the magnitude of displacement. In which restoring force is directly proportional to the magnitude of displacement measured from mean position. हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य बाळांनो. ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व करताना त्यावेळेस हे माहिती पाहिजे की जे डिस्प्लेसमेंट पकडायचंय ते कोणापासून पकडायचंय. डिस्प्लेसमेंट नेहमी कोणापासून असतं? फ्रॉम मीन पोझिशन. आठवा, डायग्राम मध्ये, ब्लॉक डायग्राम मध्ये दाखवलं होतं, जी ब्लॉकची इनिशियल पोझिशन होती, मीन पोझिशन होती, त्यापासून डिस्प्लेसमेंट होतं. ओके. ओके, सॉरी. परत एकदा डेफिनेशन सांगतो. काय सांगतो बघा. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज अ पिरियोडिक मोशन. कसं मोशन आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? हे एक पिरियोडिक मोशन आहे ज्याच्यामध्ये काय होतं? इन विच linear simple harmonic motion is a periodic motion in which restoring force is always कुठं असते त्याची डायरेक्शन? restoring force is always directed towards the मीन पोझिशन. कुठे आहे डायरेक्शन? रिस्टोरिंग फोर्सची नेहमी कुठं असणार डायरेक्शन? टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड डायरेक्टली proportional to the magnitude of displacement. कुठनं मेजर केलं डिस्प्लेसमेंट? मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन.
ओके, थोडीशी मोठी डेफिनेशन आहे, परत ऐका. ठीक आहे, काही शब्द ॲड झालेत. ज्यावेळेस टेक्निकल म्हटलंय तर काही शब्द ॲड होतात. बघा, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज अ periodic motion in which restoring force is always directed towards the mean position. म्हणजे रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन नेहमी कुठे राहणार? टुवर्ड्स द मीन पोझिशन. ओके, in which restoring force is always directed towards the mean position and directly proportional to the, हा restoring force कोणाला directly proportional आहे? Restoring force is directly proportional to the magnitude of displacement. Directly proportional to the magnitude of displacement. मग हे displacement कुठनं मेजर केलंय? Measured from mean position. कुठनं मेजर केलंय? मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. समझ गए? म्हणजे सर ज्या ज्या ठिकाणी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असणार, लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये टू अँड फ्रो मोशन. लिनियर म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये टू अँड फ्रो मोशन होणार. ते मोशन नेहमी पिरियडिक मोशन असणार. त्या मोशन मध्ये नेहमी एक रिस्टोरिंग फोर्स असणार. ऑब्वियसली रिस्टोरिंग फोर्स असल्याशिवाय टू अँड फ्रो मोशन घडणारच नाही. टू अँड फ्रो मोशन पॉसिबल कसं काय? जर रिस्टोअर करणारा, मागे ओढणारा, पुन्हा मीन पोझिशनकडे ओढणारा फोर्स नसेल तर टू अँड फ्रो मोशन होणारच नाहीये. बरोबर ना? सो ज्या ज्यावेळी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन वर्ड ऐकणार त्यावेळेस पहिलं डोक्यात काय येणार? लिनियर स्ट्रेट लाईन मध्ये. सिंपल हार्मोनिक मोशन टू अँड फ्रो मोशन. अरे टू अँड फ्रो मोशन होतंय, टू अँड फ्रो मोशन होतंय म्हणजे रिस्टोरिंग फोर्स असणार. रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन नेहमी टुवर्ड्स द मीन पोझिशन असणार. म्हणजे जर ही आहे मीन पोझिशन, एखादी बॉडी याप्रमाणे टू अँड फ्रो मोशन दाखवते, तर बॉडी जर इकडे गेली तर रिस्टोरिंग फोर्स इकडे, आणि बॉडी जर इकडे गेली तर रिस्टोरिंग फोर्स इकडे. समझ रहे हो? सो रिस्टोरिंग फोर्स is always directed towards the mean position. आणि ह्या रिस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे? रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. ही डेफिनेशन मी डबल टिबल सांगतोय. ज्यावेळेस एखादी गोष्ट मी डबल टिबल सांगतो म्हणजे ती खूप इम्पॉर्टंट असते. ह्या चॅप्टरवरती ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम स्टार्ट करणार तर ज्या स्टुडंटच्या हे डोक्यात फिट झालंय, ज्या स्टुडंटचं हे लक्षात आहे, डिस्प्लेसमेंट मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. ओके, डिस्प्लेसमेंट मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. परत बोललो हे वाक्य, त्याच स्टुडंटचं ते प्रॉब्लेम करेक्ट येतं. ठीक आहे, समजतंय? पक्का नीट समजून घ्यायचं. ठीक आहे, ओके. सो हे आहे इक्वेशन. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, प्रोपोर्शनल आहे, मग प्रोपोर्शनल साइन इक्वल टू करण्यासाठी काय येणार? एक कॉन्स्टंट येणार, त्याला आपण के ने दाखवणार. ठीक आहे, ते दाखवूया. चलो, ज्यांना हवा असेल ही डेफिनेशन नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, लेक्चर स्टॉप करायचं आणि डेफिनेशन लिहून घ्यायची. ठीक आहे, आता बघा बाळांनो, काय बघितलं आता आपण? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये restoring force is directly proportional to the magnitude of displacement. मी विथ डायरेक्शन्स दाखवलं, मी जर याला विथ डायरेक्शन्स दाखवलं तर एफ इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स म्हणता येईल. प्रोपोर्शनल साइन इक्वल टू करण्यासाठी येणार एक कॉन्स्टंट के ने इंडिकेट करतात. त्या कॉन्स्टंटला म्हणणार तुम्ही स्प्रिंग कॉन्स्टंट. काय म्हणणार केला? की आहे कॉन्स्टंट. ओके, स्प्रिंग
कॉन्स्टंट. ओके ओके. आता बाळांनो F इज इक्वल टू मायनस के एक्स, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन दिसणार त्या त्या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्स काढण्याचा फॉर्म्युला काय झाला? F इज इक्वल टू मायनस के एक्स. एक्स इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. एक गोष्ट आपल्याला माहिती आहे बाळांनो, कुठली गोष्ट? वी नो दॅट, काय नो दॅट? F इज इक्वल टू एम ए. F इज इक्वल टू एम ए, सिंपल, इज इक्वल टू मायनस के एक्स. सो एम मल्टिप्लाइड आहे, इकडे येऊन डिवाइड होऊन जाईल. सो वी गेट ॲक्सलरेशन. ओ, कोणाचं ॲक्सलरेशन भेटलं? हे आहे ॲक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ॲक्सलरेशन कोणाचं आहे? Acceleration of a particle or a body performing linear simple harmonic motion. जो पार्टिकल, जो पण बॉडी काय करणार आहे? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे, त्या बॉडीचं ॲक्सलरेशन काढण्याचा फॉर्म्युला A इज इक्वल टू मायनस के बाय एम इंटू एक्स. के म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट, एम म्हणजे मास ऑफ दॅट पार्टिकल और मास ऑफ दॅट ब्लॉक which perform linear simple harmonic motion. ठीक आहे? ओके. आता याच्या पुढे बघा, इन महाराष्ट्र बोर्ड याच्या पुढे म्हटलंय के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. मग ओमेगा स्क्वेअरला या ठिकाणी पुट केलंय. वी गेट ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. So final formula for the acceleration of a particle performing linear simple harmonic motion. परत एकदा, acceleration of a particle performing linear simple harmonic motion is minus omega square x. ओके ओके. काही मुलांच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क, ये कहाँ से आया भाई, है कि नहीं? k by m इज इक्वल टू ओमेगा स्क्वायर. कैसे 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 कैसे? ऐसे देखो देखो देखो. सपोज हा एक पार्टिकल आहे. आता हे कसं आलं हे सांगतोय बाळांनो. ठीक आहे, ध्यान से देखो, इधर देखो बच्चो. हा एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल काय करणार आहे? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन दाखवणार आहे, म्हणजे टू अँड फ्रो मोशन दाखवणार आहे अलॉंग दिस पाथ, अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ओके. सध्याला ही आहे पार्टिकलची मीन पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशन, ज्याला आपण सेंटर म्हणूया. आणि त्याला आपण काय केलंय? राईट हँड साईडला इथपर्यंत म्हणजे काय केलंय? एक्स इतकं राईट हँड साईडला मी पुल केलं. मग काय होतं? या पार्टिकलवरती लेफ्ट हँड साईडने टुवर्ड्स द मीन पोझिशन एक रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो. काय होतो? एक रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो. आणि या दोघांमधलं रिलेशन तर आपल्याला इथंच दिलेलं आहे. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. सिंपल सिंपल सर, त्याचं माहिती होतं. पुढं बोला. आता बाळांनो याच्याकडं असं बघायचं. कसं बघायचं? आपण आता सर्क्युलर मोशन शिकलोय बाळांनो. शिकलो की नाही सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशनमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं? जो फोर्स टुवर्ड द सेंटर ॲक्ट होतो आहे त्याला सेंट्रीपेटल फोर्स म्हणतात. याद आ रहा है? मग या ठिकाणी बाळांनो ज्यावेळेस पार्टिकल त्याच्या मीन पोझिशन पासून एक्स इतका डिस्प्लेस झाला आणि त्या पार्टिकल वरती रिस्टोरिंग फोर्स टुवर्ड द मीन पोझिशन ऍक्ट होतोय. मीन पोझिशन म्हणजेच या ठिकाणी सेंटरची पोझिशन आहे. काय आहे? ही सेंटरची पोझिशन आहे. म्हणजे या रिस्टोरिंग फोर्स, हा जो एफ ने दाखवलेला रिस्टोरिंग फोर्स आहे त्याची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर झाली. मग त्या फोर्सला, रिस्टोरिंग फोर्सला मी ॲज अ सेंट्रिपेटल फोर्स म्हणूनही दाखवू शकतो, एम व्ही स्क्वेअर बाय आर, किंवा आपण म्हणूया एम आर ओमेगा स्क्वेअर. करेक्ट. सेंट्रिपेटल फोर्स विथ डायरेक्शन असेल तर मायनस साइन असतं. हे सर्क्युलर मोशन मध्ये झालंय. सेंट्रिपेटल फोर्स विथ डायरेक्शन दाखवायचं असेल तर मायनस साइनने दाखवत असतो आपण. मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर. आर म्हणजे असतं रेडियस ऑफ दॅट सर्कल. या ठिकाणी आर म्हणजे असणार त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट. किती झालंय? एक्स, म्हणून आर ला रिप्लेस केलं एक्स.
हे राईट हँड साईडचं के मायनस के एक्स आहे तसंच. आता एक्स एक्स मायनस मायनस कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. पुट केलं, एन्जॉय. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलंय? खूप शिकायला भेटलंय, खूप खूप जास्त शिकायला भेटलंय. काय शिकायला भेटलंय बघा, आपण आज स्टार्ट केलंय ऑसिलेशन्स. ऑसिलेशन इज अ पिरियॉडिक मोशन. ऑसिलेशन इज अ पिरियॉडिक मोशन. ओ एक वाक्य महत्वाचं. ओके, लिख लेना. ऑसिलेशन इज अ पिरियॉडिक मोशन. बरोबर. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ऑसिलेशन दिसणार, ऑसिलेटरी मोशन दिसणार, ते नेहमी पिरियॉडिक मोशन असणार. मग प्रत्येक पिरियॉडिक मोशन हे ऑसिलेटरी मोशन असणार का? जसं प्रत्येक टॉपर हा स्टुडंट असतो, पण प्रत्येक स्टुडंट टॉपर नसतो. त्याचप्रमाणे प्रत्येक ऑसिलेटरी मोशन हे पिरियॉडिक मोशन आहे, पण प्रत्येक पिरियॉडिक मोशन हे ऑसिलेटरी मोशन नाही. आता बाळांनो, जर आपण अर्थचं मोशन कन्सिडर केलं, अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. ज्यावेळेस अर्थ सन भोवती रिव्हॉल्व होत असते त्यावेळेस अर्थ एक सर्क्युलर मोशन दाखवते आणि एक रोटेशन कंप्लीट करायला तिला लागणारा टाइम फिक्स आहे. बरोबर. म्हणजे अर्थचं जे सर्क्युलर मोशन आहे अराउंड द सन ते कसं आहे? अर्थचं सर्क्युलर मोशन अराउंड द सन हे आहे पिरियॉडिक मोशन. मग काय सर्क्युलर मोशन म्हणजे जे अर्थचं जे सर्क्युलर मोशन होतंय ते काय ऑसिलेटरी मोशन आहे का? नाही. कळतंय ना? प्रत्येक ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियॉडिक मोशन, पण प्रत्येक पिरियॉडिक मोशन इज नॉट अ ऑसिलेटरी मोशन. किंवा आपण याला असंही म्हणू शकतो, एमसीक्यू म्हणून विचारू शकतात, त्यामुळे महत्वाचं आहे म्हणून रिपीट करतोय. प्रत्येक सिंपल हार्मोनिक मोशन हे पिरियॉडिक मोशन आहे, पण प्रत्येक पिरियडिक मोशन है सिंपल हार्मोनिक मोशन नहीं होगा मुन्ना. ठीक है, इस बात को जान लेना, समझ लेना. प्रत्येक सिंपल हार्मोनिक मोशन हे पिरियडिक मोशन आहे. प्रत्येक सिंपल हार्मोनिक मोशन हे पिरियडिक मोशन आहे, पण प्रत्येक पिरियडिक मोशन हे सिंपल हार्मोनिक नाही. मुख्यमंत्री हा आमदार असतो, पण प्रत्येक आमदार हा मुख्यमंत्री नसतो. सिंपल हार्मोनिक मोशन इज अ पिरियडिक मोशन, बट every periodic motion is not simple harmonic motion. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट झालाय ऑसिलेशनला इंट्रोडक्शन झाली आहे. ऑसिलेशन इज अ पिरियडिक मोशन. आपल्याला कळालं पिरियडिक मोशन म्हणजे, परत एकदा सांगा, पिरियडिक मोशन म्हणजे काय? जे स्वतःला फिक्स टाइम नंतर रिपीट करणार. ठीक आहे. ओके, त्यानंतर काय बघितलं आपण? जे पण पिरियडिक मोशन जे पण ऑसिलेशन होणार आहे, जे पण ऑसिलेटरी मोशन आहे, त्याला डिस्क्राइब करताना जे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आपण येणार आहे, ते डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशनला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण साइन कोसाइन हे हार्मोनिक फंक्शन्स वापरत असल्यामुळे या मोशनला आपण हार्मोनिक मोशन सुद्धा म्हटलंय. आणि हे जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे म्हणजेच टू अँड फ्रो मोशन आहे, एखाद्या बॉडीचं, एखाद्या पार्टिकलचं, ते अलॉंग अ स्ट्रेट लाईन होत असेल तर त्याला लिनियर सिंपल हार्मोनिक म्हणायचं. आणि जर टू अँड फ्रो मोशन कर्व मध्ये होत असेल तर त्याला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणायचं. मग काय केलं आपण? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन समजून घेतलं. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज अ पिरियडिक मोशन इन विच, कसं काय असतं त्याच्यामध्ये? इन विच restoring force is always directed towards the mean position and directly proportional to the magnitude of the displacement measured from mean position. ठीक आहे. मग प्रोपोर्शनल साइन इक्वल टू करण्यासाठी एक कॉन्स्टंट आला k, ज्याला स्प्रिंग कॉन्स्टंट म्हटलेलं. मग काय केलेलं? एफच्या जागी एम ए, त्यावरनं ॲक्सलरेशन मिळालं. कोणाचं? पार्टिकलचं. कोणता पार्टिकल? जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन दाखवणार आहे त्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन. सो ॲक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, तर हे होतं आपलं फर्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये
आपल्याला आणखी इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. सो भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत जितका पार्ट आपला झाला आहे तो वाचा, समजून घ्या, एन्जॉय करा. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरला. बाय.